ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। इतर आमदारांना विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मी आमदार नसतानाही 20 कोटी निधी मिळवतोय। माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता। लक्ष्मण हाके यांच्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। हाकेंना पैशांची ऑफर, हाकेंनी ड्रायव्हरचा UPI देताच तरुणानं हाकेंची लाच काढली, तर मी लाचखोर असल्यास जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया। हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र, हाकेंनी स्वतःहून पैसे मागितले नाही, विजय वडेट्टीवार यांच्याकडून हाकेंची पाठराखण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 कोटींपर्यंत खर्च होतो, काही ठिकाणी जेवणावेळेसाठी 100 बोकड कापावे लागतात, तर आमदार संजय गायकवाड यांचं हे विधान। संजय गायकवाड यांच्या पोटात होतं ते ओटात आलं, आमदार संजय गायकवाड यांच्या विधानावरून वडेट्टीवारांची टीका। मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला आरक्षण नाही, हे परमेश्वराचा आमच्यावरील सर्वात मोठा उपकार, एखादा माणूस जातीमुळे नाही तर कर्तृत्वानं मोठा होतो, नितीन गडकरींचं विधान। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्यावं, प्रकाश सोळंके यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रात जालन्यात सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या उपोषणाचाही उल्लेख। कुणबी समाजाचा 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा, हैदराबाद गॅझेटच्या GR विरोधात कुणबी समाज आक्रमक, मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा पाठिंबा। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे नमो युवा रनचं आयोजन, 7000हून अधिक मुंबईकर सहभागी होणार। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉनचं आयोजन, मॅरेथॉनमध्ये नशामुक्त भारत, नशामुक्त मुंबईचा नारा, फडणवीसांची ही प्रतिक्रिया। विद्यापीठांमध्ये सर म्हणणं बंद करा, सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करा, स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांची मागणी। कबूतरखान्यांसाठी मुंबईमध्ये 3 नव्या जागांचा विचार, मुंबईमध्ये नवे कबूतरखाने सुरू करण्यासाठी मुंबई महापालिकेची धडपड, जागा उपलब्ध असल्याचा काही वॉर्डांकडून अहवाल सादर। केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकारानं रत्नागिरी जिल्ह्यात 781 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार, शेतकऱ्यांना होणार फायदा। अमेरिकेच्या H1B व्हिसासाठी आता $1,00,000 म्हणजे $88 लाख मोजावे लागणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार, फक्त नवीन H1B व्हिसाधारकांना $88 लाख शुल्क भरावं लागेल, अमेरिकेची माहिती। जपानमधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका, वर्ल्ड एक्स्पोमध्ये पहिल्यांदा 15 दिवसांसाठी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचं प्रदर्शन, उदय सामंत यांच्या हस्ते इंडिया महाराष्ट्र पवेलियनचं उद्घाटन। 28 सप्टेंबरपासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा, तुषार गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात यात्रेचं आयोजन, नागपूरच्या दीक्षाभूमीपासून यात्रेला होणार सुरुवात। नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीत हताश होऊ नका, लवकरच नुकसान भरपाई मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी, TRP मध्ये नंबर 1, जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप। सोनं चांदीच्या दरात वाढ सुरू, सोन्याच्या दरात 750 तर चांदीच्या दरात 1700 रुपयांची वाढ, सोनं 1,11,450 रुपयांवर, चांदी 1,31,500 रुपयांवर। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण तर हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल असणार ब्लॉक। धाराशिवच्या उमरगामध्ये जोरदार पावसाची हजेरी, सकल भागातील रस्ते पाण्याखाली, काही घरातही पावसाचं पाणी शिरलं। सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस, अक्कलकोट ते गाणगापूर महामार्गावर 3 फुटांपर्यंत साचलं पावसाचं पाणी, बोरी उमरगे या गावाजवळचा पूल पाण्याखाली। राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सोलापूर, बीडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह सातारा, सांगलीमध्येही पावसाची शक्यता। आशिया चषकात आता सुपर 4चे सामने, दुबईमध्ये आज पुन्हा भारत आणि पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना रंगणार, पाकच्या संघासाठी मोटिवेशनल स्पीकरसह मानसशास्त्रज्ञांचं पाचारण। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सुप्रीम कोर्टात याचिका, कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित FIR आणि फौजदारी कारवाई रद्दची मागणी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।